तुमच्यावर खूप कर्ज झालंय का? खूप प्रयत्न करताय कर्ज फेडायचं, पण कर्ज काही फिटत नाही किंवा एक कर्ज फिटलं की दुसरं घ्यावं लागतं. काय करणार? आर्थिक परिस्थितीच तशी असते. असं जर असेल तर तुम्ही शनिवारी एक उपाय नक्की करून बघा. श्रद्धा भक्तीने केलेल्या या उपायामुळे कर्ज लवकर फिटतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. मित्रांनो, शनिवार हा न्याय देवता शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी नियमानुसार शनिदेवांची पूजा केली जाते. शनिदेवांना न्यायाची देवता असं म्हणतात. त्यामुळे चांगलं कर्म करणाऱ्या लोकांवर शनिदेवांची कृपा असते आणि या उलट वाईट कर्म करणाऱ्या लोकांना शनिदेव शिक्षाही देतात. जेव्हा शनिदेवांची अवकृपा होते तेव्हा माणसाला जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तो कर्जात बुडून जातो. तुम्हालाही कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर शनिवारी तुम्ही काही उपाय करून बघा. त्यातला पहिला उपाय म्हणजे कर्जमुक्तीसाठी शनिवारच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा. पूजेत शमीच्या झाडाला काळे उडीद, काळे तीळ हे अर्पण करा. हा उपाय केल्याने कर्जाची समस्या दूर होते. आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी आणखीन एक उपाय तुम्ही शनिवारी करू शकता आणि तो म्हणजे शमीचं रोप घराच्या ईशान्य दिशेला लावा. त्याबरोबरच रोज या झाडाची पूजा करा. असं केल्याने शनिदेवांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. करिअर आणि बिझनेसमध्ये प्रगती करायची असेल, तुमच्या करिअर आणि बिझनेसमध्ये अडचणी असतील तर दर शनिवारी शमीच्या रोपाला पाणी अर्पण करा. त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार करिअरमध्ये सुद्धा प्रगती होईल. मित्रांनो, आता जे 3 उपाय मी तुम्हाला सांगितले त्यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार निवडू शकता. पण त्यामध्ये लक्षात घ्या की जर तुम्ही शमीचं झाडच तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला लावलं तर तुमच्याकडनं रोज शमीच्या झाडाला पाणीही घातलं जाईल आणि तुमच्या बऱ्याच समस्या दूर होतील. त्याचबरोबर आणखीन एक लाभ होईल. शनिवारी शमीच्या झाडाची पूजा केल्याने देवांचे देव महादेवही प्रसन्न होतात. शमीची पानं पर्समध्ये ठेवा. असं केल्याने सुद्धा आर्थिक स्थिती मजबूत होते. न्यायाची देवता शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर दर शनिवारी उडीद डाळ, काळे तीळ, छत्री, काळ्या चपला, लोखंडी भांडी या वस्तू दान करायला सुद्धा सांगितलं जातं. शनिवारी दान केल्याने घरात उत्पन्न वाढतं आणि सौभाग्याची प्राप्ती होते. प्रत्येक शनिवारी तुम्ही हनुमान चालिसाचं पठण सुद्धा करू शकता. शनिदेवांना निळी फुलं अर्पण करावी. त्याचबरोबर ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. शनिवारी एका भांड्यात तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा पहा आणि नंतर ते तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. असं केल्याने सुद्धा तुमच्यावरची संकट दूर होतात. शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली एक दिवा नक्की लावावा. शनिवारच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन शिवलिंगावर ते अर्पण करावं. त्यामुळे महादेवांची कृपा सुद्धा होते. मित्रांनो, हे सगळं करणं तुम्हाला एकाच दिवशी